नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा अननोन शेफ कुक 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, आजचा बेत अलग। आजच्या बेतमध्ये आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी। तत्पूर्वी आपण टोमॅटो आणि कांदा फर्स्ट क्लास असा कापून घेऊ। आणि तुम्ही बघू शकता की आपले टोमॅटो 3-4 ते कापून झाले आहेत। त्यानंतर आपण कांदा कट करू। कांदा आणि टोमॅटो कापताना मित्रांनो नेहमीच एवढं लक्षात ठेवा की एकदम आपल्याला बारीक 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 पीसेस त्याचे करायचे आहे। आणि त्यासाठी आपण कटर किंवा चांगला चाकू वापरतो। आणि तुम्ही बघू शकता की मी इकडे 4 मस्तपैकी कांदे घेतलेत, 3 कांदे घेतलेत। आणि ते 3 कांदे एकदम बारीक म्हणजे बारीक कापायचे आहे। तर तुम्ही बघू शकता की आपण त्याचे बारीक कापण्यासाठी त्याचे फत्र काढून घेऊ व्यवस्थित। आणि आजचा बेत बोडके सर आणि मी दोघांनीच मिळून आखला आहे। त्यामुळे आता बोडके सर काहीतरी नवीन त्याच्यात ॲड न करू एवढीच अपेक्षा करतो। आणि तुम्ही बघू शकता की कांदे कापताना जेवढे तुम्ही कांदे बारीक कापाल तेवढंच चांगलं। आणि इकडे आपले कांदे रेडी आहे। कांदा कापल्यानंतर बोडके सरांचं आगमन होईल आणि बोडके सरांनी अंडे आणलेत कोंबडीचे। आणि ते आपण अंडे आता मस्तपैकी करूया, टन टन टन। मग तेलात टाकू कांदा आणि मस्तपैकी अंडे फोडो। संडे हो या मंडे, रोज खाऊ अंडे त्यासारखं। कांदा झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला, कारण कांदा झाला जर नाही तर मग गोड होऊ शकते। कांदा झाला पाहिजे व्यवस्थित, त्याच्यानंतर टोमॅटो पण आपले 5 मिनिटं होऊ द्यायचे, कारण कांदा आणि टोमॅटो आपल्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे। त्यानंतर आपण टाकू हळद मीठ टाकल्यानंतर हलवू। ते सगळं झाल्यानंतर मग आपण मस्तपैकी थोडासा मसाला आणि तिखट टाकू। आणि तुम्ही बघू शकता मसाला आणि तिखट आता मी पोतत आहे। ते सगळं झाल्यानंतर मिक्स, फ्लेम थोडी कमी करायची, कमी केल्यानंतर थोडंसं वाढवायची। आणि मस्तपैकी मिरच्या टाकल्यानंतर आपलं सगळं मटेरियल जे मिक्स करून घ्यायचं मित्रांनो। आणि ते मिक्स केलेलं मटेरियल याच्यामध्ये टाकायचं। आणि तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे मस्त मटेरियल ओतलं आहे। आणि ओतल्यानंतर मस्त आता हा मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम मिक्स। फ्लेम वाढून द्यायची आहे आणि मस्तपैकी त्याला फिरवत राहायचं चमचा जोपर्यंत ते आटत नाही, मिक्स होत नाही, बारीक होत नाही। आणि बारीक झाल्यानंतर मग ताव बनवण्यासाठी आपण रेडी आहोत। तत्पूर्वी तुम्ही बघू शकता की मस्त त्याला घट्ट करायचं आहे। आणि 70% ही परिस्थिती झाली आहे। एक 10-15 मिनिटाचं काम आपलं राहिलं आहे। आणि हा तर मग मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि मग घ्या जेवायला। मस्त चपात्या आणल्यात आणि आता ही सॉरी अंडा भुर्जी तयार आहे। आणि आता बसूया मग जेवायला।